आहे पंकजा मुंडे या सागर बंगल्यावरती पोहोचलेल्या आहेत। पंकजा मुंडे या सागर बंगल्यावरती पोहोचल्याचं कळतं आहे। या ठिकाणी मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे। खरं तर फोनाफोनी सुरू आहे। काही वरिष्ठ नेते, राष्ट्रीय स्तरावरचे नेते फोन करून अभिनंदन करतात। अर्थातच त्यावरनं सगळे संवाद सुरू आहेत आणि दुसरीकडे या घडामोडींवर सुद्धा आता अर्थातच लक्ष वळलेलं आहे। पंकजा मुंडे या सागर बंगल्यावरती पोहोचलेल्या आहेत। दुसरीकडे आपण दृश्य बघतो आहोत ती अर्थातच वाशिम मधले आहेत। मुख्यमंत्री देवा भाऊस अशा आशयाचे बॅनर्स लागलेले आहेत। तर दुसरीकडे विजयोत्सव सुरू आहे त्याची दृश्य समोर येत आहेत। मोठ्या घडामोडी आता पुढच्या काही तासांमध्ये अपेक्षित आहेत आणि त्यापैकीच एक घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल कारण भाजपचे नेते हे आता सागर बंगल्याच्या दिशेने वळलेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या क्षणी सागर बंगल्यावरच आहेत। त्या ठिकाणी अनेक जण हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठीसाठी पोहोचतात आणि त्या दरम्यानचं हे दृश्य आपण बघतो आहोत। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे खरं तर भाजपचे जे नेते त्यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर भाजपनं या निवडणुका लढल्या आणि अशा पद्धतीचा एक चमत्कार म्हणावा लागेल असा निकाल समोर आणलेला अगदी। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। भाजपचे नेते सकाळपासून देवेंद्र फडणवीसांना भेटीगाठी घेत आहेत आणि आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा तर पंकजा मुंडे या सध्या देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची भेट घेत आहेत। सागर बंगल्यावरची ही दृश्य आपण बघतोय। भाजपचे इतरही सगळे दिग्गज नेते इथे उपस्थित आहेत ज्यांची भेट पंकजा मुंडे घेत आहेत। चित्रभाग आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतात। इतरही सगळ्या नेत्यांची भेट पंकजा मुंडे घेत आहेत। देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे। समोर अमृता फडणवीस आहेत, फडणवीसांच्या पत्नी, त्यांची सुद्धा भेट पंकजा मुंडे यांनी घेतलेली आहे। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आपल्याला पाहायला मिळतात। भाजपच्या उमेदवारांचा राज्यभरात ठिकठिकाणी होणारा विजय असेल किंवा महायुती म्हणून मिळणारं हे जे विजयाचं एक समाधान आहे त्यासाठी आता या सगळ्या भेटीगाठी सुरू झाल्या। ही दृश्य पुढारी न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत सागर बंगल्यावरची। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे ज्या ठिकाणी आता भाजपचे दिग्गज नेते पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित आहेत। पियुष गोयल आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि त्यातच आता थोड्या वेळापूर्वीच जेव्हा पंकजा मुंडे या ठिकाणी पोहोचल्या तेव्हाची ही दृश्य आहेत। अर्थातच आनंदाचं वातावरण सागर बंगल्यावरती दिसतंय त्यामुळे इथं खऱ्या अर्थानं सध्या कल होणार आहे। त्यामुळे इथनं काय अपडेट समोर येतात, कोण कोण आता पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर सागर बंगल्यावरती पोहोचतं याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा असणार आहेत। कारण दुसरीकडे बाहेर कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत ही भावना तीव्रतेनं मांडायला सुरुवात केलेली आहे। पोस्टर झळकत आहेत, देवा भाऊच मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर झळकल्याचं सुद्धा आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघतोय आणि त्यामुळे अर्थातच केंद्रबिंदू म्हणून सागर बंगल्याकडे पाहिलं जातंय आणि अशातच पंकजा मुंडे सुद्धा आता सागर बंगल्यावरती पोहोचतात। पुढारी न्यूजवरती सागर बंगल्यावरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो आहोत। चित्रावाग सुद्धा त्या ठिकाणी आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महायुती आणि त्यांच्या पक्षाला सुद्धा मिळणारी जी आघाडी आहे राज्यभरातली सध्याची किंवा विजयी जे उमेदवार झालेले आहेत त्याबद्दलचा हा जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना मिठाई भरवतात एकनाथ शिंदे स्वतः आणि सगळ्यांना शुभेच्छा देतात, अभिनंदन करतात। या क्षणाला त्यांचे समर्थक कार्यकर्ते सुद्धा तिथे असल्याचं आपण बघतोय। संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी या सगळ्या पक्षाच्या कार्यालयांच्या बाहेर, नेत्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आता कार्यकर्त्यांची गर्दी जमतीये। गुलाल उधळला जातोय, मिठाई वाटली जाते, ढोल ताशे वाजवले जात आहेत, जोरदार घोषणा दिल्या जात आहेत, नाचून घोषणा देत आनंद साजरा केला जातोय। ही दृश्य आपण बघतोय। एकनाथ शिंदे सगळ्यांना मिठाई भरवतात। इकडे पंकजा मुंडे आहेत, सागर बंगल्यावर आले आहेत। इतरही भाजपचे नेते आहेत जे फडणवीसांच्या भेटीसाठी आलेले आहेत।